जे माझ्या मनात होतं की चला आपण करूया, तर ते मी केलं. पहिले तर मला वाटायचं मला कोण सोबत देईल का नाही, कसं वाटेल सगळ्यांना. आईला मी वडिलांना सांगितलं की मला असं चॅनल सुरू करायचं आहे. मला पहिले वाटलेलं की आई काय म्हणतील, सासरे बुवा काय म्हणतील, कारण की मी त्यांच्या घरात काय चालू आहे हे जगाला दाखवते. रेस्टॉरंटच्या बाहेर पण एक 2-3 लेडीज होत्या, त्या बघत होत्या, पण त्यांनी नंतर कमेंट केली इथे की दादा नाशिक मध्ये. मला माहित नाही, ते समोर उभे होते. म्हणजे मला कमेंट पण कळतं की माझा नवरा कुठे काय करतोय. ते बोलतात ना, लग्न पहावं करून, घर पहावं बांधून, आणि त्याच्यासोबत अजून एक जोडलं पाहिजे, आई पहावे होऊन. आम्ही कसे जाऊबाई जाऊबाई म्हणून राहिलोच नाही कधी. सगळे व्ह्युअर्स पण तेच म्हणतात की तुम्ही असे लाईक जाऊबाई सिस्टर इन लॉज नाही वाटत, आणि आय एम टचवूड आम्ही तसेच आहोत. पप्पा डेथ बेडवरच होते ऑलमोस्ट. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. 1099 असे सबस्क्रायबर्स झाले आणि लगेच 1,00,000 होतील. लॅपटॉपची स्क्रीन ऑन केलेली, पण मी खुश नव्हते आणि तेव्हाच ते 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आपले. म्हणजे माहित नाही, म्हणजे ते त्या समजून घेण्याच्या ह्याच्यातच नव्हते. ते मी काय बोलते हेच त्यांना कळत नव्हतं. मी त्यांना सांगितलं, पण ते असे शुद्धीत नव्हते. तिची दिवसेंदिवस प्रगती हो, हीच आमची इच्छा. अजून खूप सबस्क्रायबर वाढत तिचे, ही देवाचरणी प्रार्थना. नमस्कार मंडळी, आज पुन्हा आपण आलोत अलिबाग शहरात आणि निमित्त आहे आपली आवडती सिरीज इन्फ्लुएन्सर्सच्या जगात. आज आपण ज्या इन्फ्लुएन्सरला भेटायला आलोय, तिच्या चॅनलचं नाव ऐकल्यावर तुम्ही म्हणाल जस्ट लुकिंग लाईक अ वाव, आणि तिचा प्रवास ऐकला की मग विचाराल ओ माय गॉड हाव. शून्यातून उभं राहायला, एकदा उभं राहायला कला लागते आणि शून्यातून दुसऱ्यांदा उभं राहायला हिंमत लागते. हे दोन्ही गुण आपल्या आजच्या क्रिएटरच्या रक्तातच भिनलेत. नाती जपणारी, करिअर घडवणारी, रागवणारी, रुसणारी, रडणारी, आणि तरीही नाचत गात हसत हसत साधेपणाचा आनंद समजवणारी आपली मैत्रीण समृद्धी पाटील राऊळ. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस? मस्त, छान. सर्वात आधी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजमध्ये तुझं खूप खूप स्वागत. खूप आभारी आहे. तुम्ही सगळे इथपर्यंत आलात मुंबईहून, माझ्यासाठी खूप खूप आभारी आहे. मेन सुरुवातीला तुला काही अचिव्हमेंट्स ज्या नवीन आहेत त्याच्यासाठी अभिनंदन करून घेते. नुकतेच समृद्धीचे 1,29,000 आता सबस्क्रायबर आहेत, त्यासाठी अभिनंदन. थँक्यू. अरीवसाठी अभिनंदन. एक नवीन सुरुवात आहे तुझ्या ही आयुष्यातली. बापरे, खूप मोठी. सो या सगळ्या गोष्टींसाठी अभिनंदन, आणि या आनंदी नोटवर आपण सुरू करूयात. ओके. हो. तर सगळ्यात पहिला प्रश्न, कसं वाटतंय? ग्रेट, खूप ग्रेट. म्हणजे कसं आहे, जेव्हा पहिलं चॅनल मी सुरू केलं होतं त्यावेळेला ज्यांचे चॅनल स्पीकवर होते त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे यायचे ना, मी पाहायचे. थोडंसं माझ्या मनात असं वाटायचं की एक दिवस जे सुरू केलं ते काहीतरी अचीव्ह करण्यासाठी, तर एक दिवस असा माझ्याही आयुष्यात येईल का, असं मला तेव्हा वाटायचं. आणि आज जेव्हा आलाय, मी स्वामी समर्थांपुढे किती वेळा नतमस्तक झाले की धन्यवाद, तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने हा दिवस माझ्या आयुष्यात आलाय. जे काही आज माझं नाव झालंय सगळं त्यांच्या चरणी समर्पित. त्यांनी मला बुद्ध्या द्यावी. श्री स्वामी समर्थापासून आपण सुरुवात करूया. त्यांनीच माझ्याकडनं वदवून घ्यावं छान छान. माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की तू लाईफस्टाईल ब्लॉगिंग करतेस, बरोबर? हो. मला आत्ता ह्या घडीला लाईफस्टाईल ब्लॉगर करणारे अनेक जण आहेत, तुलाही माहिती असतील. त्यांना अनेकांना तूही फॉलो करत असतील. अगदी. पण तुझ्या मते लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे काय? मी अगदी जसं आहे तसं दाखवते, अगदी जसं आहे तसं, पण थोडासा माझा प्रायव्हसीचा अँगल ठेवून. म्हणजे अगदीच सगळं जगासमोर मोकळं झालंय असं नाहीये. पण हा, जे काही सणवार येतात ते छान पद्धतीने आपण साजरे करतो, तर युथला पण प्रेरणा मिळते की अरे आपण पण असं साजरे करू शकतो. त्याच्यात पण मज्जा आहे. आणि जर काही माझ्या आयुष्यात असं निगेटिव्ह सुरू आहे, तर मी त्यातला थोडासा अँगल जर शेअर केला की असं माझ्या आयुष्यात चालू आहे, तर कितीतरी कमेंट्स अशा येतात की ताई हेच सेम आमच्याही आयुष्यात सुरू आहे आणि आम्ही खूप डिप्रेस्ड होतो, पण तुझा व्हिडिओ बघून असं वाटलं की आम्ही एकटे नाही आहोत, कोणीतरी असं आहे आणि तुझा व्हिडिओ बघून आम्हाला छान वाटलं. तर माझ्या मते लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे फक्त आपण फिरायला जातोय, हे करतोय ते नाही, जनरल जे आपल्या आयुष्यात सुरू आहे ते. पण अगदी भाजी भात रोजचं काय केलंय ते न सांगता थोडंसं त्यातल्या त्यात जे काही खास असेल ते मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर समृद्धी, तू तुझ्या चॅनलवरती व्हरायटी ऑफ कॉन्टेंट केलायस. म्हणजे तू कॉमेडी व्हिडिओ केले, त्याच्यात समृद्धा बघितली आपण. ऍक्च्युली सॉरी तुम्हाला मध्ये तोडतीये मी, पण माझ्यात तो थोडासा ना
ऍक्टिंगचा किडा आहे. पुरुषोत्तम नाट्यकरंडक मध्ये मी इंजिनिअरिंगला होते त्यावेळेला प्रमुख भूमिका केलेली ओ, आहे अच्छा. नायिकेची. हा, आणि तेव्हा मला कळलं की हो, मला जे आवडतंय ना ते मी ऍक्च्युअली रंगमंचावर उतरवू शकते. हा. तर त्याच्यानंतर मी म्हटलं की जर आपलं युट्यूब चॅनल आहे, जर माझ्याकडे संधी आहे लोकांपर्यंत पोहोचायची, माझी कला दाखवायची, तर का नाही. Of म्हणून course. मग मी ते सुरू केलं. आणि मला एक मेल कॅरेक्टर हवं होतं पण माझ्या मिस्टरांना म्हणजे त्यांचे 2-2 बिझनेस असल्यामुळे ते सतत त्याच्या मागे असतात. तर मी म्हटलं मग मी काय करू, मी कोणाला घेऊ, मला कोणी भाऊ पण नाहीये की ज्याला मी दमटवू शकते की हे माझ्यासोबत मेल कॅरेक्टर प्ले करायला. आणि जे मित्र आहेत ते पुण्या मुंबईमध्ये सगळे तिकडे तिकडे. म्हटलं आता एकच पर्याय आहे, मला स्वतःला मेल कॅरेक्टर प्ले करावं लागेल. तर मी तिथून सुरुवात केली. मग कसं ते कशी वीग वगैरे आणला? ऑनलाईन मागवला, विग वगैरे आणला, माझ्या बापाची शर्ट 1-2दा अहोंची शर्ट घातली मी, पण ते थोडंसं ढगाळ वाटायला लागलं जरा, म्हणून मी माझ्या साईज मध्ये शर्ट मागवले. नाही, शर्ट्स मागवले ऑनलाईन आणि ते ट्राय केले. मिशी वगैरे, ती मिशी तर 17दा पडायची, काय पण मज्जा होती ती. आणि खूप म्हणजे त्याच्यामुळे माझं हे दुसरं चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. आणि त्याला एक रिस्पॉन्स म्हणजे ते वेगळेपण बघायला आवडत होतं लोकांना. तर माझा प्रश्न असा होता की तू कॉमेडी व्हिडिओ दाखवलेस, तू कुकिंग करतेस किंवा अनेक वेळा ना तू माहिती पण देतेस वेगवेगळ्या विषयी. तुझे इतके सगळे पैलू असताना लाईफस्टाईलच ही प्रायमरी कॅटेगरी तू का निवडलीस? कारण की ना ते थोडंसं माझ्यात आहे. म्हणजे आई पप्पा माझे शिक्षक, तर ते पुस्तकं वगैरे वाचून मला ते दिसलेलं आहे की प्रत्येक क्षण तुमचा कुठेतरी कारणीभूत लावा. तर मी असं नाही म्हणणार की मी पैशाच्या मागे पळते, पण आयुष्यात आपण आता मी कुठेतरी लग्नाला गेले तर ते जर मी कॅप्चर करू शकले आणि माझ्या आवाजामध्ये, माझ्या शब्दांमध्ये मी इतरांपर्यंत पोहोचवू शकले छान पद्धतीने आणि लोकांना बघायला ते आवडत असेल तर का नाही. म्हणजे माझं लग्न पण अटेंड होत आहे आणि मी त्या लोकांना पण इतरांसमोर पोहोचवते, त्यांना पण छान वाटतं की आपण इतरांना दिसलं म्हणून. आणि त्याच्या मागची जी काही थोडीशी लग्नातल्या प्रथा वगैरे मी समजावून सांगते तर ते पण एक दिसतंय. म्हणजे माझा पण वेळ कारणीभूत लागतोय आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं पण होतंय. म्हणजे एकही क्षण आपण दौडायचं, हा मेन मोटिव्ह. आता तू मगाशी मेन्शन केलंस तुझं पहिलं चॅनल होतं, आता पण नाव नाही मी सांगत, पण अनेकांना माहितीही असेल, पण 84,000 सबस्क्राईब, जास्तच होते वाटतं त्याच्यापेक्षा. 84,900 असे होते. का डिलीट केलंस ते? म्हणजे डिलीट नाही, बंद केलंस का? प्रामाणिकपणे सांगायचं तर आता जेव्हा मी मागे वळून पाहते ना तेव्हा मला असं वाटतं कदाचित तो माझा मूर्खपणा होता. मी अगदी मान्य करते. पण म्हणजे तेव्हा कसं झालं होतं ना की व्ह्यूज डाऊन झाले होते. स्वामींच्या आशीर्वादाने मला माझ्या जुन्या चॅनलला अगदी सुरुवातीपासून डायरेक्ट स्काय रॉकेट सारखे व्ह्यूज मला मिळाले. कारण ते सगळे माझ्या लग्नाचे व्हिडिओ होते. मी ज्या पद्धतीने प्रेझेंट करायचे, कोविड लॉकडाऊनचा काळ होता तो, तर ते सगळं लोकांना खूप आवडायचं, लग्नाचे व्हिडिओ पाहायला आवडायचे. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकला की तो एकदम व्ह्यूज त्याला खूप यायचे, 15 मिनिटातच भरपूर व्ह्यूज यायचे. त्याच्यामुळे व्ह्यूज कमी काय असतं हे मला तेव्हा माहितीच नव्हतं. आणि मग लग्नाचे ते व्हिडिओज संपले, काही कारणांमुळे मध्ये मध्ये भरपूर गॅप पडला. मग थोडंसं जनरल असं लाईफस्टाईल ब्लॉगिंग सुरू झालं, तर मग ते व्ह्यूज कमी होत गेले. आणि मी असं मला म्हणजे झालं की एकदम मी माझी नोकरी सोडली आणि मी ह्याच्यामध्ये सगळं दिलंय 24 तास, आणि मग हे असं कमी का झाले, ते मला सहन नाही झालं थोडंसं. कारण की म्हणजे माझ्यात ते आहे लहानपणापासून की मी जे काही करेन थोडंसं छान झालं तर छान वाटतं मला असं. मग मी म्हटलं की म्हणजे प्रयत्न केले मी पहिले तर की आपण त्याच चॅनलला थोडंसं करूया, अजून करूया, पण मी वेगळे वेगळे प्रकार लोकांसमोर ठेवून सुद्धा काही कारणाने व्ह्यूज मिळत नव्हते. मग ते मला खदखदत होतं आतून की नाही, कुठेतरी काहीतरी चुकतंय. आणि थोडासा उतावळेपणाने मी पण काय केलं की काही सेटिंग्स चेंज करायला गेले मी चॅनलच्या. त्याच्यामुळे पण असेल कदाचित, आधीचा व्हिडिओ जर एकदम छान लाखापर्यंत पोहोचला तर पुढच्याला 20,000 व्ह्यू असं वगैरे व्हायचं. तर ते मला आतून खदखदायचं. मग मी म्हटलं मी काय करू शकते, एक तर रडत बसू किंवा प्रयत्न करू किंवा नवीन चॅनल सुरू करून एकदम जोमाने सुरुवात करते. मग त्यातलं मी ना स्वामी समर्थ महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकल्या. म्हणजे माझ्यात काय माहिती, मला असं वाटलं की चिठ्ठ्या टाकूया, आणि मग ती चिठ्ठी उचलली. त्याच्यात लिहिलं होतं की दुसरं नवीन चॅनल सुरू कर, नवीन सुरुवात कर. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी नवीन सुरुवात केली. पण या नवीन चॅनलचं म्हणजे आता तू खरं तर तू म्हणतेस की हा मूर्खपणा होता, पण काय म्हणूयात, आधीच्या चॅनलच्या पेक्षा खूप वेगाने ह्याची ग्रोथ झाली, कारण तो ऑलरेडी तुझा बेस एक क्रिएट झाला होता. नक्की. तर असं तुला वाटतं का की नवीन सुरुवाती कुठेतरी तुझ्या फायद्याचीच ठरली? मी रिग्रेट नाही करत आहे की मी नवीन सुरुवात केली, पण कधीतरी असं वाटतं की अरे यार, आपण तेच जर कंटिन्यू ठेवलं असतं तर अजून आता आज एवढे आहेत तर ते 84,000 पुढे वाढू शकले असते, किंवा त्यातले किमान 50, 20, 30,000 तरी अजून पुढे वाढले असते सबस्क्रायबर्स. शून्यापासून व्ह्यू आणि 84,000चे किमान 20-30,000 तरी व्ह्यू सुरुवातीला. ते मग ठीक आहे, पण मी स्वामींवर विश्वास ठेवला आणि सुरू केलं. मी रिग्रेट नाही करत आहे की मी नवीन चॅनल सुरू केलं, पण हा जे आधीचं चॅनल होतं
पण ते जाऊ दे, मी आता सोडून दिलं, ते पाणी सोडलं आणि पुढे चालली आहे. ओके. आता तू जेव्हापासून ब्लॉगिंग सुरू केलंस, तुझ्या आयुष्यात जे काही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात त्या सगळे बघतात. हा. जेव्हापासून ब्लॉगिंग केलं तेव्हापासून. हा. पण थोडंसं आपण मागे जाऊया. ब्लॉग सुरू करण्याच्या आधीची समृद्धी कशी होती? काय रुटीन होतं, काय आयुष्य होतं? रुटीन म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, त्याच्यानंतर मला कॉलेज कॅम्पस थ्रू जॉब होता, पण मी तो नाकारला. का तर तेव्हा मला असं वाटायचं की हे IT क्षेत्रासाठी मी बनलेलीच नाहीये, माझ्यात आतून जे गुण आहेत ते IT क्षेत्रासाठी नाहीयेत असं मला तेव्हा वाटायचं. आणि मग मी म्हटलं की आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग माझ्या डोळ्यासमोर होतं लेक्चरशिप, कारण की माझे आई वडील शिक्षक, त्याच्यामुळे मला असं वाटलं की लेक्चरशिप करता करता मी माझ्या दुसऱ्या कलागुणांना जोपासू शकते. आणि तो एक असा जॉब आहे की थोड्या सुट्ट्या जास्त मिळतात, मग त्याच्यात मी काहीतरी करू शकते असं. म्हणून मग मी ME केलं, मास्टर्स कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मी अलिबागला शिफ्ट झाले, कारण की माझ्या वडिलांना सडन रिटायरमेंट घ्यावी लागली आणि इट वॉज अ लिटल शॉक फॉर हिम. सो मग मी म्हटलं की मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे थोडंसं मी जाते, त्यांना छान वाटेल. मग मी इथे आले, इकडे जॉब सर्च केला, मिळाला, मग मी तो जॉब इथून करायला लागले. छान 2-3 वर्ष तोही जॉब केला मी. ते करता करताही मी युट्यूब चालू करायचं माझ्या मनात होतंच. मला असं वाटायचं की मी हा जो वेळ देते ना, दुसऱ्यांचे मी व्हिडिओज बघते ना, तोच वेळ मी स्वतःच्या भल्यासाठी म्हणजे मी कारणे लागू शकते. मग मी हळूहळू सर्च करायला सुरुवात केलं की कसं असतं युट्यूब, काय असतं युट्यूबवरच तेच व्हिडिओ बघायचे, एडिटिंग कसं करायचं पासून सगळं मी युट्यूबवरच पाहिलं. आणि जे माझ्या मनात होतं की चला आपण करूया, तर ते मी केलं. पहिले तर मला वाटायचं मला कोण सोबत देईल का नाही, कसं वाटेल सगळ्यांना. आईला मी वडिलांना सांगितलं की मला असं चॅनल सुरू करायचं आहे, त्यांचा नकार नव्हता, कर म्हटले. पण तरी नंतर त्यांना असं वाटतं चालतंय का हे तुझं, का जे आहे ते व्यवस्थित कर, तू ते नोकरीच तुझं कर. आता आपलं म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचं तेच असतं, नोकरी ते सोडू नकोस तू. पण नंतर मी त्यांना दाखवून दिलं की नाही, याच्यात पण करिअर आहे, छान आहे, आणि जर माझ्यात ते गुण असतील, लोकांना आवडत असतील, तर मी याला पुढे नेते. मग त्यांनी प्रोत्साहन दिलं. हे तू म्हणालीस की तुझ्यात आधीपासून कलागुण होते, पण नेमकी त्याची काय म्हणूयात तुला जाणीव कधी झाली? म्हणजे शाळेमध्ये ना मला अभ्यासापेक्षा जास्त ना मला हे आवडायचं, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. म्हणजे तू म्हणजे आई वडील शिक्षक असल्यामुळे भाषण वगैरे ते माझं नेहमी, म्हणजे मला पार्टिसिपेट अगदी लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धेमध्ये की भाग म्हणजे घ्यायचंच. मला माहितच नाही माझं नाव दिलं गेलं, आणि 2-4 दिवसांनी स्पर्धा असल्यावर मला आई भाषण रेडी करून द्यायची, हे पाठ कर आणि हे तुला बोलायचंय. तिथून सुरुवात झाली. मग ते आवडायला लागलं, नंतर हळूहळू गाणं आवडायला लागलं, नंतर चित्रकला पण आवडायला लागली. मग सगळे बोलायला लागले छान चित्र काढते. आणि अभ्यासात पहिला नंबर तो असाही होताच, कारण आई शिक्षक, वडील शिक्षक, तर ते म्हणजे करूनच घ्यायचे माझ्याकडून. रविवारची सुट्टी पण मला म्हणजे अभ्यास कर, नाश्ता झाला आई बोलायची चला आता अभ्यासाला लागायचा असं. तर आता मी विचारेन, खरं तर तुला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळतं, युट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीकडे, पण सगळ्यात जास्त तुला ट्रोल ज्या गोष्टीवरनं केलं जातं ती तुझी अचीवमेंट आहे, ते म्हणजे तुझं शिक्षण. की तू इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलंस आणि त्याच्यानंतर हा इतका मोठा स्विच, म्हणजे जॉब सोडून ते पूर्ण क्षेत्र बदलून, तर हा निर्णय तुझ्यासाठी किती कठीण होता? कठीण होता तसं, पण नाही, मनाची तयारी मी एवढी केली होती ना, म्हणजे माझं मनच इकडे ओढ खात होतं, त्याच्यामुळे ते मला फार कठीण नाही लागलं. मला इतरांना समजवणं कठीण गेलं असेल, पण मला स्वतःला ते कठीण नाही वाटलं. मला विश्वासच ह्याच्यात वाटायचा की मी ह्याच्यात ग्रेट करणार. म्हणजे तेव्हा असं काही प्लॅन बी वगैरे तयार ठेवला होतास की नाही, जे आहे ते 100% जे आहे ते 100% इकडे असं. तिथे पहिले म्हणजे डिरेक्टली मी नोकरी नाही सोडली, तसं बघा, डिरेक्टली नोकरी नाही सोडली. मी हळूहळू युट्यूब सुरू केलं, आणि जेव्हा इकडे माझा जम बसायला लागला, तिकडच्या पेक्षा जास्त पेमेंट मला इथनं यायला लागलं, प्रेम मिळायला लागलं, संधी दिसायला लागल्या की मी इथे काहीतरी छान करू शकते, तेव्हा जाऊन मी तिथे नोकरीला राजीनामा दिला. पण काय होतं माहितीये का, अनेकदा ही बॅक स्टोरी तू सांगितलीस तुझ्या व्हिडिओमधून, पण अनेकांना ती माहित नसते किंवा ती दिसत नाही. त्यांना वाटतं अरे वा यार, हिने जॉब सोडला आणि आता ही फुल टाइम हे करते. अजिबात हे असं सोपं नसतं, अजिबात सोपं नसतं. पूर्ण विश्वासाने करायला लागतं. आणि जसं की आता मी पण म्हटलं, माझं ते चॅनल सोडून मी नवीन सुरुवात केली, तर हा खूप मोठा एखाद्यासाठी मागे खेचणारा आहे. पण म्हणजे मी त्याच्यातनं उभारी घेतली, सॉफी मी त्याच्यातनं उभारी घेतली, त्याच्यामुळे मग ते जमतंय. ओके. आता तू जस्ट मेन्शन केलंस की मला इतरांना समजावायला थोडीशी मेहनत घ्यावी लागली. नेमकी ही मेहनत काय होती? माहेरी कशी प्रतिक्रिया होती, आणि लग्न झाल्यावर इकडच्या लोकांना समजावायला कसं, काय स्ट्रगल? ऍक्च्युली जेव्हा व्लॉगिंगची सुरुवात झाली तेव्हा मी काही व्लॉग्स माझ्या घरच्यांसोबत केले. ते मेन व्लॉग होते. आई वडिलांसोबत थोडंसं मी बोलले असेल, किंवा माझ्या दादा वहिनीचं तेव्हा नुकतंच लग्न ठरत होतं, ते काही छान छान व्हिडिओज असतील, तर ते सगळे मी माहेरी होते तेव्हा केले. माझं इथे म्हणजे लग्नाच्या आधीचे जे विधी असतात ते वगैरे तिथून सुरुवात झाली होती. तर ते विधी सगळ्यांना बघायला आवडायचे. पण नंतर जसं लाईफस्टाईल व्लॉगिंग सुरू झालं, तसं माझ्या ताया पण बोलायच्या,
तू नोकरी सोडतेस, तू हे करतेस नक्की, आणि मेन म्हणजे तू अलिबागला कशी काय स्थायिक झालीस, तुझ्यासारखी मुलगी पुणे आणि मुंबईला कशी काय नाही गेली, तू खरंच इकडे राहायचा निर्णय घेतेस का? जेव्हा मी सांगितलं की माझे मिस्टर इथे आहेत आणि आम्ही इथे स्थायिक असणार आहोत, तेव्हा ताय वगैरे बोलले तू इथे असशील, तू तिकडे नाही जाणार मुंबई अलिबागला, असं अलिबाग म्हणजे मुंबई पुण्याला, असं झालं ते. पण नाही, हळूहळू म्हणजे मी त्यांना विश्वासात प्रेमाने बोलून बोलून हळूहळू आपले व्हिडिओज ना जसा रीच मिळाला तसं त्यांनाही दिसला, तर त्यांनाही लोक बोलायला लागले की तुमची बहीण आहे ना, आम्ही तिला बघतो, आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघितलं. मग त्यांना वाटलं की नाही हे पण छान आहे, ते छान करते, मग त्यांनी मला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आणि इकडे आल्यानंतर तर म्हणजे काय सांगू, पहिले लग्नाचे व्हिडिओ संपले, पण त्याच्यानंतर लाईफस्टाईल ब्लॉगिंग, म्हणजे जनरली आपण घरात काय करतोय ते. तर मला प्रश्नच होता की मी कसा कॅमेरा उचलून यांच्या समोर जाऊ. मी काय त्यांना बोलले नव्हते की मी नोकरी सोडणार आहे, म्हणजे लग्नाच्या आधी मी असं काही डिस्कशन केलं नव्हतं. ब्लॉगिंग करतेस ते माहिती होतं ना, ते माहिती होतं, पण ते कसं तेव्हा कार्यक्रमच दिसायचे ना समोर, अगदीच घरात काय शिजतंय काय नाही ते नाही दिसायचं ना. मग ते असं वाटायचं, म्हणजे मला पहिले वाटलेलं की आई काय म्हणतील, सासरी बुवा काय म्हणतील, कारण की मी त्यांच्या घरात काय चालू आहे हे जगाला दाखवते. असं आहे ना, ते माझं घर आहे पण माझ्या आधी ते त्यांचं आहे, त्यांनी जपलेलं आहे, मग ते त्यांना आवडेल का, इथपासून सुरुवात झाली. हळूहळू सगळं स्वामींच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना ते स्वीकारायला कितपत वेळ लागला, आणि तू कसं त्या ड्युरेशन मध्ये, म्हणजे त्यांना सवय होण्यासाठी तू काय नेमके प्रयत्न केलेस? मी मुद्दाम कॅमेरा घेऊन त्यांच्या समोर जायचे हळूहळू. त्यांची जोपर्यंत परमिशन मिळत नाही तोपर्यंत मी ते सगळं व्हिडिओवर टाकलं नाही, पण मी कॅमेरा घेऊन बोलायला सुरुवात करायचे. आणि मग हळूहळू आईंना पण सवय झाली, मग त्या पण रेसिपी स्वतःहून म्हणजे बोलायला लागल्या. मी त्यांना म्हणायचे की तुम्ही ब्लॉग साठी म्हणजे कॅमेराकडे बघू नका, तुम्ही माझ्याशी बोला, ते आपोआप रेकॉर्ड होतंय. मग तशापासून सुरुवात झाली की त्या रेसिपी करतायत आणि मी फक्त शूट करते, तर त्या माझ्याशी बोलतायत आणि ते रेकॉर्ड होतंय. हळूहळू ती सवय होत गेली. मग म्हणूनच ते ऍक्च्युली नॅचरली जसं तुमच्या घरात घडतंय तसं दिसायला लागलं. आता तुम्ही इतरांची तयारी करून घेतलीस, तू म्हणालीस तुला आवड होती, तुझी तयारी होती, विश्वास होता, पण कितीही नाही म्हटलंस ना तरी कॅमेरा असा सुरू केल्यावर कुठे बघू, कसं लोकांमध्ये बोलू, हा प्रश्न असतो. हा ऑकवर्डनेस तू कधी फील केलास, काय केलं त्याच्यावरती उत्तर? ऑनेस्टली नाही कधी केला. नाही कधी असं मला वाटलं नाही की मी अशी कशी बोलू. इथे आले तेव्हा इथल्या घरच्यांसमोर मला वाटलं, कारण नवीन सून मी, लव्ह मॅरेज जरी असलं आमचं तरी पण घरच्यांशी थोडीशी आधी लग्नाआधीची ओळख, एकदमच कसं काय यांच्यासमोर बोलू असं इथे वाटलं. पण जेव्हा मी माहेरी असते किंवा जेव्हा मी बाकीच्या कोणाला असते, मी एवढा विचार करत नाही की काय बोलू, मी डायरेक्ट सुरुवात करते. मग त्यांनाच ऑकवर्ड वाटतं, ते थोडंसं मागे जातात, मग मी बोलते इट्स ओके या, असं काही नाही, मग ते मी कट करते तेवढा पार्ट. पण हे सगळं कॅमेराच्या समोर होतं की थांबा मला घेतेस, आम्ही कशी दिसते, मी नीट पहिला आवरू दे मग मी तुझ्या समोर येते, असं मला काही नाही वाटलं. कारण जसं मी म्हटलं भाषणाची सवय होती ना, स्टेज डेअरिंग होतं लहानपणापासून, मला कोणासमोर काही बोलायला असं टेन्शन येत नाही, मी काहीही बोलू शकते. आता ऍक्च्युली एका थोड्याशा काय म्हणूयात, थोड्याशा एक सॅड प्रश्नाकडे मला वळायचंय, आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट मी तुला, जर तू कम्फर्टेबल असशील तर तू त्याचं उत्तर दे, आपण नंतर बघू बाकीचं. नुकतंच तुझ्या वडिलांचं निधन झालं, तर तो मुवमेंट ऑफकोर्स मी समजू शकते, तो एखाद्या कुटुंबासाठी आणि एकुलती एक मुलगी, तो तुझ्यासाठी किती मोठा आघात असेल. पण त्याच दरम्यान तुझ्या आयुष्यातली, यूट्यूबच्या करिअरमधली खूप सगळं बदलवून टाकणारी एक घटना घडली की तुला 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. असं म्हणता येईल, हा ऊन सावलीचा जो क्षण होता तो काय होता, आणि तेव्हा नेमक्या काय भावना होत्या मनात? ऍक्च्युली सगळेजण हे रेकॉर्ड करतात, शॉर्ट वगैरे शूट करतात की 99,999 असे सबस्क्रायबर्स झाले आणि लगेच 1,00,000 होतील, तर ते सगळेजण शूट करतात. तर मी पण ते लॅपटॉपची स्क्रीन ऑन केलेली, पण मी खुश नव्हते म्हणजे अशी, कारण की पप्पा बेडवरच होते ऑलमोस्ट, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यांचे असे म्हणजे भ्रमिष्ट झाल्यासारखे त्यांची बडबड सुरू होती एकीकडे. आणि त्याच वेळेला जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत माझ्या बाळाचं बारसं उरकून जाऊ दे, किमान त्यांना म्हणजे उरकून तरी जाऊ दे, त्यांना ते असताना ते बारसं पार पडू दे, म्हणून आमची बारशाची तयारी सुरू होती. माझी आई सगळ्यांना, माझ्या तायांना वगैरे फोन करत होती क्लोज रिलेशन्समध्ये की असं असं आपण बाळाचं बारसं उरकून घेतोय, शेजारी काकीच्या घरातच, मोठं काही फंक्शन नाही, तर या म्हणून, असं ती सगळ्यांना फोन करत होती. आणि तेव्हाच ते 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आपले. आणि तेच मी पप्पांना तेव्हा, म्हणजे पप्पा तर काय बोलू आईची काहीतरी रिॲक्शन कॅप्चर तरी झाली, पण माझे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत हे माझ्या वडिलांना माहीतच नाही. म्हणजे माहीत नाही म्हणजे ते त्या समजून घेण्याच्या ह्याच्यातच नव्हते ते. त्यांना ते म्हणजे मी काय बोलते हेच त्यांना कळत नव्हतं. मी त्यांना सांगितलं
पण ते असे शुद्धीत नव्हते. थोड्याशा आपण इथून आता जो नवीन आनंद तुझ्या आयुष्यात आलाय तिथे वळूया, अरिव बद्दल बोलूया. ओके. सो आई पण भारी देवा, ह्या टाइमने तू ते जगतेस. अरिवच्या रूपात एक खूप गोंडस आणि खूप सुंदर, म्हणजे त्याला खरंच त्याची नजर काढ इतका तो गोड आहे. आणि अशा पाहुण्याची तुझ्या आयुष्यात एंट्री झाली आहे. काय बदललंय आयुष्यात पॉझिटिव्हली पण, आणि कुठेतरी दमछाक जी होते, ओढाताण होते, त्याबद्दलही सांगशील? ते बोलतात ना, लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून, आणि त्याच्यासोबत अजून एक जोडलं पाहिजे, आई पाहावे होऊन. खरंच बापरे. म्हणजे मी मावशी आहे, तर मी माझ्या तायांची बाळणपण आणि त्यांची मुलं अशी बघितलेली आहेत. त्या लहान लेकरांना आवड म्हणून स्वतःच्या खांद्यावर अर्धा एक तास खेळवणं वेगळं, आणि पूर्ण असा एक जीव छोटा जो आपल्यातून आलेला आहे, संपूर्णपणे आपल्यावर डिपेंडंट आहे, त्याचं सगळं करणं वेगळंच आहे. आणि त्याचं म्हणजे तो काही बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही, फक्त रडणं ही एकच गोष्ट त्याच्या हातात आहे. तर आपल्याला गेस करावं लागतं त्याला काय होतंय काय नाही, आणि त्याचं डायपर चेंज करणं, त्याला भूक लागली हे समजून घेऊन त्याला ते मील त्याची प्रिपेअर करून त्याला भरवणं. मग ते पण एका दमात खात नाही आम्ही, असं मध्ये इकडे फिरव तिकडे फिरव, पण एक सुख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते बाळ जेव्हा आपल्याला येऊन बिलगतं, आपल्याला असं गालाला हात लावतं, आणि आपण त्याच्याकडे बघून हसल्यावर ते जे इतकं गोड स्माईल देतं ना, असं अगदी म्हणजे ते परिपूर्ण करतं आपल्याला. असं आहे, मला परिपूर्ण केलं माझ्या बाळाने. असं म्हणतात ना की म्हणजे आई झाल्यावर ना ते, आणि जरी त्या बाळाला बोलता येत नसलं तरी आपल्या स्वतःचे एक इन्स्टिंक्ट असतं, आपलं मन सांगत असतं की त्याला हे हवंय. आता सगळ्याची असा सवय काही झाली. अनुभव आहे का तुझा की म्हणजे जिथे अरिवच्या एखाद्या वागण्याने किंवा एखादी अशी त्याची कृती असेल की ज्याच्यातून तुला कळतं की हा त्याला आता हे द्यायला हवं, हे करायला हवं? त्याचं ते रडणं असं झालेलं आहे ना की त्याला कधी कंटाळा तर तो नुसता असं करतो. त्याला जर भूक लागली तो भयंकर रडतो. मग कळायचं की आता याला भूक लागलेली आहे. आणि त्याला झोप आली ना तर तो विचित्र पद्धतीने त्याचा अंग असं वरती करतो. मग समजून जायचं की याला आता झोप आलेली आहे बघा. असं काय काय असं हळूहळू कळतं ते. आणि या सगळ्यामध्ये जी तुझी आता इंडिव्हिज्युअली जी दमछाक होते ती कशी मॅनेज करतेस? ऍक्च्युली तेच होतंय. आत्ता रिसेंटली मला थोडीशी सवड मिळतीये, कारण की आता मला मदतीला त्या ताई पण आहेत, आमच्या आई पण आहेत, सानिका पण आहेत. आत्ता मला थोडी सवड मिळतीये. मी त्यांच्याकडे बाळाला सुपूर्त करते आणि मी माझं काम थोडंसं उरकायला घेतलेलं आहे. आपले व्ह्युअर्स तेच विचारतात की का म्हणजे ताई तुझे व्हिडिओ येत नाहीयेत. पण ना मला असं वाटतं हे प्रश्न त्यांच्याकडून येत असतील ज्या आई अजून कदाचित झालेल्या नाहीयेत. कारण ज्या झाल्यात ना त्यांना माहितीये बाबा काय असतं ते. ज्या झाल्या नाहीत त्यांना कदाचित वाटत असेल ताई काय गा मी तुझे व्हिडिओ मिस करतोय, प्लीज लवकर पोस्ट कर म्हणून. थोडीशी दमछाक होते, पण ही सुखद दमछाक आहे. माझ्या बाळाचं कसं आहे ना, अरूचं कसं आहे ना, तो झोपतच नाही. एखादं बाळ 2-3 तास झोपलं ना तेवढ्यामध्ये एक आई तिचे कामं भरकन उरकून घेते. पण ह्याला ना झोप देवानी खरंच कमी दिली आहे. तो फक्त रात्री झोपतो व्यवस्थित, पण दिवसा असा त्या लगेच उठतो. अगदी म्हणजे तो झोपलेला असेल ना तर मी आपल्या व्ह्युअर्सना माहितीये मोस्टली आजकाल माझे व्हॉइस ओव्हर्स असतात. कारण की तो झोपलेला असतो तेव्हा मी शूट करते आणि मग नंतर मी व्हॉइस ओव्हर देते. असं आहे, कारण तो झोपलाय आणि मी बोलतीये मी शूट करते तसं होऊ शकत नाही. कारण मी थोडासा आवाज केला तो उठणार, मग मला त्याला घ्यायला लागणार, मग काम राहणार. असं पण तो पण व्हिडिओ मध्ये जेव्हा येतो ना एक वेगळा चार मिळा त्याचा, म्हणजे तो कॅमेरा सुरू केला की जो हसतो ना, पोटातूनच सुरू झाला. पोटात होतं तेव्हा व्लॉग सुरू होतो. एक्झॅक्टली, त्याला सवय झाली, शिकलाय तो. पण आता थोडं बोलायला लागला की हळूहळू तोच इंट्रो देत जाईल. बरोबर ना? मला एक हक्काचा माणूस मिळेल मदतीसाठी, त्याला मी सांगू शकते बाळा इथे कॅमेरा पकड, मम्माला शूट कर म्हणून. ओके. सो आता तू तुझ्या व्ह्युअर्सचं मेन्शन केलंस आणि तुझ्या व्हिडिओवर म्हणजे व्हिडिओ पडला ना की लोकांची अशी घाई असते की मी पहिली कमेंट कोण करते. हो, फर्स्ट कमेंट असं असतं. तर याच तुझ्या छान छान गोंडस सबस्क्रायबर्सच्या काही कमेंट आहेत ज्या कमेंटमध्ये ते प्रश्न विचारत असतात तुला, त्या आपण आता आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये ऐकणार आहोत आणि मला त्याच्यावरती तुझी उत्तरं ऐकायची. ओके, चालेल. सो सुरू करूयात आपलं पुढचं सेगमेंट, कमेंटवर कमेंट. सगळ्यात पहिला प्रश्न, आता तू हे तुझ्या इमॅजिनेशनने सांग. तू YouTube मधून किती कमवतेस? लोकांना खूप कुतूहल आहे, म्हणजे ज्या पद्धतीने जॉब वगैरेचं सोडून तरी साधारण. मी पहिले लेक्चरर होते आणि मी परमनंट नव्हते तिकडे. व्हिजिटिंग लेक्चरर नावाची पद्धत असते, म्हणजे जितकं मी तास शिकवतीये तेवढ्याचे मला एका तासाचे 500 रुपये मिळतील अशा पद्धतीने तेव्हा होता 2-3 वर्षांपूर्वी. आता तो जो महिन्याचा माझा पेमेंट होता त्याच्यापेक्षा डबल तरी नक्कीच. हे मला YouTube कडनं येतं.
आणि बाकी स्पॉन्सरशिप Sponsorships. असतात ते वेगळे. मला तुझ्या ना स्पॉन्सरशिप्स बद्दल पण अनेकदा विचारतात. तुला आठवते का पहिला जेव्हा ब्रँड कोलॅब तुला आला होता तो कसं वाटलं होतं, काय वाटलं होतं? मला पहिलं ब्रँड कोलॅब जेव्हा आलं तेव्हा मला माहितच नव्हतं की एखाद्याशी म्हणजे ते पहिलाच होता एक्सपिरियन्स. तर मग मी एवढा प्रयत्न केला होता की त्या ब्रँडला माझा व्हिडिओ आवडलाच पाहिजे. पाहिजे. कारण की जर मी या क्षेत्रात उतरली आहे तर ह्या क्षेत्रातून ज्या संधी आहे मला सगळ्या ऍक्सेप्ट करणं आहे. ती एक खूप मोठी संधी असते स्पॉन्सरशिपची. तर माझं असं होतं की त्या कंपनीला काही करून माझा हा व्हिडिओ आवडलाच पाहिजे, जो कोलॅबोरेशन पार्ट असतो तो. म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांचे जे काही मला कॉल्स यायचे तेव्हा मी पूर्ण प्रयत्न करायचे मनापासून की त्यांना आवडलं पाहिजे, सो दॅट नंतर माझ्याकडे अशा संधी अजून यायला चांगल्या येतील. बरोबर. तू ना समृद्धी, तू जेव्हा प्रोडक्ट एखादं दाखवतेस, अनेक जण काय करतात की मी माझ्याकडे हे आलंय, ह्याचे हे फीचर्स आहेत आणि हे तुम्ही ह्या डिस्काउंटने वापरा वगैरे वगैरे. पण तू त्याच्या भोवती काहीतरी एक स्टोरी बनवतेस आणि ती काही जणांना ते आवडतं, म्हणजे त्याच्यातून ते रिलेट होतं. तर काहींचं असंही कमेंट मी वाचल्यात एक दोन की तू आम्हाला सांग, खरं सांग. तर मला तुला हेच विचारायचं आहे की तू खरंच हे सगळे प्रोडक्ट्स वापरून मग सांगतेस की कशी असते ही प्रोसिजर? नाही, अगदी सगळे प्रॉडक्ट्स मी स्वतः वापरते, पॅच टेस्ट करते आणि 2 दिवसानंतर तो व्हिडिओ शूट होतो. Okay. 2-3 दिवसानंतर पॅच टेस्ट करून जर मला काही अपाय जाणवला, मला जाणवलं की जळजळ होते, काय होते, नाही, मी त्यांना सांगते सॉरी, तुमचे पैसे परत घ्या किंवा तुमचं प्रॉडक्ट परत घ्या, मला नको, पण हे मी प्रमोट करणार नाही. आणि सेम विथ अरूसाठी जे ब्रँड्स अरूसाठी सुद्धा आता मी त्या ब्रँडचं नाव घेत नाही, पण एक प्रॉडक्ट आला होता आणि ते मी केलं, पण ते मला जाणवलं की तो इरिटेट होतोय, त्याला नाही आवडत, तो रडायलाच लागला ते अप्लाय केल्यानंतर. आणि मला दिसून आलं की ते ऍप्लिकेशनमुळेच तो रडायला लागलाय. तर मी पहिले पटकन त्याला पाण्याने धुवून काढलं आणि आय वॉज लाईक नो सॉरी, हे मी नाही करू शकत. सो जरी ते एक स्टोरी फॉर्मॅट मध्ये नाही, दिसत ते असलं खरं असतं, तरी हा. ते सगळं सगळं, खरं हो, असतं, खरं राईट? असतं. येस. आता आणखीन एक सेन्सिटिव्ह विषय आहे खरं तर, म्हणजे तुझा मागच्या वर्षीचा जो बर्थडे झाला तो जेव्हा प्रेग्नन्सीची अनाउन्समेंट झाली आणि त्याच्यानंतर तू एक व्हिडिओ बनवलास. त्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे एक पती पत्नीच्या नात्याविषयी तुझे भाष्य केलं होतंस. तू खूप मनमोकळेपणा, आणि मी तुला हे खूप प्रामाणिकपणे सांगते की ते अगदी ॲप्ट शब्दात बोलली होतीस, म्हणजे अपार्ट फ्रॉम कमेंट किंवा मी इंटरव्ह्यूमध्ये म्हणून नाही. पण काही जण अशीही होते की त्यांनी असं म्हटलं की हे नाही सांगायला पाहिजे. काही जण असे होते की जसं तू म्हणालीस की ताई आम्हाला पण हेच जाणवतंय. या व्हिडिओ केल्यानंतरची तुझ्या घरातल्यांची आणि तुझी प्रतिक्रिया काय आहे त्याच्यावरती? मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, अजिबात पडदा ठेवत नाहीये. इथे स्वामी समर्थ आहेत, त्यांना स्मरून सांगते, नशिबाने मला इतके छान पती आणि घरचे मिळालेले आहेत. एका शब्दाने मला कोणी असं काय बोललं नाही की तू असं का केलं. माझं आणि कुमारचं एक पर्सनल डिस्कशन झालं की कशा पद्धतीने मांडता आलं असतं, पण मग ते मांडलं, मग तू असंच का केलंस, मग मला असं नाही, असं त्यांनी पण समजून घेतलं. कारण की त्याला हे कळलं की हा माझा उद्रेक का झालाय, कुठे ना कुठे त्याच्यामुळेच झालाय. थोडं करत मी साठवत गेले, ते अचानक फुटलं. त्याने ते रिअलाइज केलं की त्याचं झालंय, त्याच्यामुळे आमचं एक पर्सनल कॉन्टॅक्ट झाला. पण मग आई वडील सासू सासरे मला काही म्हणाले की तू असं कसं बोललीस, असं काही नाही. त्यांनी अगदी मुलीसारखं मला हे केलं. काही डिस्कशनच नाही झालं त्याच्याविषयी की असं कसं बोलू शकतेस तू किंवा काय. कुमारचं आणि माझं पर्सनल झालं, पण त्यांनी पण मला असा प्रश्न नाही केला की तू हे असं कसं बोललीस म्हणून. मग ते आमचं कसं झालं की मी बोलले, पण मी का बोलले, असं ह्या माझ्या मानसिक स्थिती होत्या लग्नाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत, त्या मी फक्त तुझ्याजवळ मोकळ्या केल्या, पण त्याच्यातून मला हवा तसा प्रतिक्रिया नाही मिळाली. त्याच्यामुळे ते साठवत तो उद्रेक झाला. आणि मग कसं असतं, तू माझं कधी कधी ऐकत नाहीयेस ना, मग मला त्यांना सांगायचंय जे माझं ऐकतात, आणि मग ते कॅमेरा समोर बोललं गेलं, असं झालं. पण ते दॅट वॉज फर्स्ट अँड लास्ट. पण ते म्हणजे मी कसं सांगू, खूप मला कमेंट्स आल्या की अगदी खरं आमच्या या आयुष्यात, म्हणजे खूप स्त्रिया बोलल्या की आमच्याही पतींचं आणि आमचं नातं असंच असतं म्हणून. तर ते असं वाटलं, पहिलं मला वाटलं चूक केली का मी, कारण मग मला पण शेवटी वाटलंच ना की काय चुकीचं केलं का. पण जेव्हा त्यांच्या त्या कमेंट्स वाचल्या की नाही, जे बोललीस ते योग्य शब्दात बोललीस, हे मात्र आहे की शेअर केलं, पण मग फक्त पॉझिटिव्ह दाखवलं तर तसं नाही होत आहे. मी पण माणूस आहे, माझ्या म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर फक्त पॉझिटिव्ह समोर नाही ठेवतायत, निगेटिव्ह सुद्धा आयुष्यात खूप घडतं. तो एक कोपरा सांगितला गेला माझ्याकडनं. येस. आणि त्यांनी खूप रिलेट पण केला, खूप जणांनी. त्याच्यावरती काही अशी एखादी लक्षात राहिलेली कमेंट आठवते का, किंवा कोणी तुला पर्सनली मेसेज केला असेल, मेल आला असेल असं कोणाचं? मेल असे पर्सनल काही असेल तर कमेंटद्वारे तर असतं, पण मेल पण येतो. तर त्या एक ताई होत्या, त्यांनी सांगितलेलं
त्यांचं ऍक्च्युली असं थोडंसं डिवोर्स पर्यंत पण पोहोचलं होतं त्यांचं. पण मग नंतर मी जे शेवटला त्या व्हिडिओमध्ये मी शेवटला असं बोलले होते की आपण जर आध्यात्मिक मार्गात असू ना तर ती जी शक्ती असते आध्यात्मिक शक्ती ना ती आपल्याला भरपूर अनुभव घडवते. त्यातला एक अनुभव हा पण असतो की हे सगळं मिथ्या आहे, तुला फक्त देवाकडे यायचंय. तर ते आपल्याला प्रत्येक प्रकारचा अनुभव करून देतात. हा, तर हे मी ह्या संदर्भात मी त्या व्हिडिओमध्ये छोटंसं एंडिंगला बोलले होते. तर त्या ताईने पण मेल केला की त्यांचं पण असं म्हणजे भांडणं तंटे भरपूर व्हायचे आणि त्या पण अपेक्षा ठेवायची की त्यांच्या पतीने त्यांच्यासाठी खूप छान छान करावं, कारण त्या करायच्या पण त्यांच्या पतीकडनं ते नाही व्हायचं. पण मग त्यांची सुद्धा श्रद्धा आहे एका ह्यांच्यावर. तर त्याच्यातून त्यांना पण हळूहळू उमगत गेलं की हे सगळं थोडंसं मिथ्या आहे, थोडंसं आपलं मन ह्याच्यातनं काढून घ्यायचं आणि एंड गोल काय आपला आहे की देव आपल्याला रिअलाइज करून देणार की मीच खरं आहे आणि बाकीचा हा संसार थोडीशी मायानगरी आहे असं. तर ते म्हणून आपल्या आयुष्यात असे चांगले वाईट पर्सनल पण अनुभव येतात. मला आता तुला हा काय म्हणूयात, अनेक प्रकारचे लोकांनी प्रश्न विचारले, पण मी त्याचं सारांश म्हणून हा प्रश्न विचारते. युट्यूबच्या करिअरमध्ये तुला काय वाटतं की तुला एकदम टर्निंग पॉइंट जर 3 सांगायचे झाले हे ब्लॉगिंग सुरू केल्यापासून, तर ते कोणते असतील? सगळ्यात पहिले तर मला हे कळलं की मी किती पण वेळा धडपडले ना तर मी पुन्हा उभारी घेऊ शकते. जुनं चॅनल मी डिलीट म्हणजे बंद केलं आणि नवीन चॅनल मी करून दाखवलं. तर तो एक विश्वास आहे. कितीही आयुष्यात कठीण प्रसंग आला, मी कितीदा जरी पडले तरी मी पुन्हा नव्याने उभारी घेईन, हा पहिला. दुसरं म्हणजे आरू आला माझ्या आयुष्यामध्ये आणि म्हणजे माझे वडील गेले आणि तो आला, असं काहीसं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. तर ती एक खूप मोठी गोष्ट समजली मला की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नाही होऊ शकत. म्हणजे तुम्हाला सांगू, मी लहान होते ना तेव्हा मी असा विचार करायचे की माझं आयुष्य तर खूप सुंदर आहे, माझे वडील कधीच ऍडमिट नसणार हॉस्पिटलमध्ये. लहानपणी मला वाटायचं की माझ्या घराचं हॉस्पिटलला ऍडमिट कधीच नाही होऊ शकत. आणि त्याच व्यक्तीचं मी एवढं लहानपणापासून बघत गेले ना. आणि आता ब्लॉगिंगमध्ये पण मला ते दिसून आलं. कोविड आमच्या घरात झाला, मी फक्त नवीन सून होते, 2-3 महिनेच मला झाला होता आणि लगेच कोविड आला. तर आपण जो विचार करतो तसं नाही होणार आहे. आपल्या नशिबाचे देवाचे प्लॅन्स वेगळेच असतात. जसं घडतंय सामोरं जायचं. तिसरं म्हणजे हे की लोक जरी आपल्याला बोलले की हे तू का करतेयस किंवा हे मला पटत नाहीये, पण ते त्यांचा तुमच्याबद्दलचा ग्रह आहे. तुम्हाला जर स्वतःवर विश्वास असेल तर जा पुढे. कारण की जेव्हा तुम्ही अंतिम डेथ बेडवर असाल तेव्हा तुम्ही हा विचार नाही करणार की म्हणजे मी चांगलं झालं माझ्यामुळे, वाईट झालं माझ्यामुळे, त्यांचं मी ऐकायला पाहिजे होतं किंवा त्यांचं मी का ऐकलं, हा प्रश्न नको. तुम्ही स्वतः डिसाईड करा, तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला गाडा ओढायचा आहे. म्हणजे जेव्हा मी नोकरी सोडत होते किंवा जेव्हा मी असं ब्लॉगिंग लाईफस्टाईल वगैरे सुरू केलं तेव्हा आमचे काका आहे ते म्हणाले होते मला नाही आवडलं तू हे केलंस. ते मला वाईट वाटलं की ते असं बोलले, पण मी त्यांची रिस्पेक्ट करते. मला वाईट वाटलं की ते असं बोलले, पण मी स्वतःवर विश्वास ठेवला की नाही, त्यांचं हे माझ्याबद्दलचं मत आहे की त्यांना नाही आवडत मी नोकरी सोडलेलं, पण मी खुश आहे. मी माझं आयुष्य मी करून बघते ना काय आहे ते. असं ट्रायल अँड एरर बेसिसवर केलं. म्हणजे मला हे सांगायचं की प्रत्येक गोष्ट आपण समोरच्याची ऐकली पाहिजे असं नाही, थोडंसं आपल्या मनाचं पण केलं पाहिजे, कारण की शेवटी आपल्या आयुष्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. येस. आता पुढचा प्रश्न असा आहे की तू युट्यूबवर तू म्हटलंस तसं तू सुरुवातीपासून अनेकांचे ब्लॉग बघायचीस. तू जेव्हा ब्लॉगिंग सुरू केलंस तेव्हा युट्यूबमधल्या जी आता तोपर्यंत जी कम्युनिटी लोकांची झाली होती त्यांची कोणाची मदत घेतलीस का, किंवा तू कोणाला स्पेसिफिकली असं फॉलो केलंस, त्यांचं मेन्शन करू इच्छितेस का? जेव्हा माझं पहिलं जे चॅनल होतं ना, जे चॅनल होतं आधीचं, मी पण नाव नाही घेत कारण त्याच्यावर आता पाणी सोडलंय, तर ते जे आधीचं चॅनल होतं ना त्याचे सबस्क्रायबर्स 50,000 झाले. आणि तेव्हा मग मला खूप मेल यायचे की ताई तुझं म्हणजे चॅनल इतकं छान चालू आहे, आमचं पण चॅनल आहे, तर तू आमचं चॅनल प्रमोट करशील का? आणि मी अगदी पॉझिटिव्ह मनाने मी म्हटले ठीक आहे, मी करते तुमची मदत. तर आता मी त्यांची नावं घेते त्या तायांची. वर्षा चौधरी ताई आहे ना, हा, तर तिचं पण आता 1 लाखापेक्षा पुढे गेलेलं आहे. तर त्यावेळेला तिने पण मला म्हणजे हे एक सेंड केलं होतं. म्हणजे मी लोकांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्याविषयी तुमच्या व्हिडिओमध्ये थोडंसं बोला आणि मग मी तुमच्याविषयी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते. तर वर्षाताई जी होती तिने पण मला तेव्हा सेंड केलं होतं, तेव्हा मी तिला मदत केली होती आणि आज ती खूप पुढे. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी मदत केली म्हणून, तिच्यात टॅलेंट आहे, ती पुढे गेली. पण आता तू विचारलंस म्हणून सांगते, तेव्हा मी भरपूर जणांना मदत केली होती. त्याच्यानंतर मग असं मदत म्हणून नाही, पण आता कसं आहे प्रत्येक जण आपल्या आपला ग्रुप करतो. आता मी जर एखाद्या कंपनीत असले असते तर कलिग सोबत माझं एक ग्रुप असलाच असता. आता मी इथे आहे, दुसरा कोणतरी ब्लॉगर कुठेतरी आहे, पण फोन थ्रू तरी जरी आम्ही कॉन्टॅक्ट ठेवू शकलो आणि जर ह्या संदर्भात काही प्रश्न असतील तर एकमेकांच्या डिस्कशनने सुटत असतील तर का नाही.
सो अशी तुला त्यांच्याकडून पण म्हणजे अनेक जणांकडून हो तो हो एक छोटी support- छोटी हा मी फोन करून विचारते मला काही कळलं नाही तर ताई फ्री आहेस का मी बोलू शकते का असं असं आहे मी काय करू तर Yes. हाऊस क्वीन ताई जी आहे धनश्री ताई धनश्री. हा तिच्याशी सुद्धा माझं डिस्कशन झालेलं आहे त्या ताईचं आणि माझं पहिलं कन्व्हर्सेशन म्हणजे पहिलं कधी होतं माहितीये का कोविड मध्ये आमच्या घरामध्ये ती माझी पहिली वटपौर्णिमा होती हा 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 आणि ती वटपौर्णिमेचं म्हणजे मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह त्याच्यामुळे हा. मी वडाजवळ जाऊ शकत नाही माझे सासू सासरे सगळेजण हॉस्पिटलला ऍडमिट पण हम्म. मला वड पहिली पूजा असल्यामुळे मला काही करून करायचं होतं तर मी इंटरनेटवर बघितलं मी थोडंसं आईला विचारलं की मी काय प्रथा करू वडाची फांदी एक आमच्या शेतात दादा काम आणली होती, करायला त्यांनी हा. आणली होती आणि मी इथे पूजा केली होती आणि त्याचा मी फोटो टाकला होता इतक्या निगेटिव्ह बोल कमेंट्स मला त्या केलेलं. कमेंट वाचून मला घळाघळा रडायला आलं मी कोविडमुळे नाही रडले की माझ्या घरचे ऍडमिट आहेत पण त्याच्यामुळे मी रडले की का लोक मला असं करतायत ते खूप मला रडायला झालं पण हाऊस क्वीन ताईने तेव्हा तिथे कमेंट टाकली होती की नको लक्ष देऊस अशा लोकांकडे ती खूप मला दिलासा होता तो आणि तिथून पुढे मग आमचं छान आमची मैत्री आहे कॅमेऱ्याच्या समोर नाहीये कधी आपल्याकडे आणखीन तस्मय आज गोलश. आलाय तस्मयला पण अनेक जण ओळखत असतील हळूहळू आपण तिच्या समृद्धीच्या फॅमिलीला सुद्धा भेटणार आहोत तस्मय तशू तशू हे बाई इकडे बघ हे बाई ही माऊ काय बोलते बघ इकडे हे बाई, माऊ काय बोलते बघ तर सुरुवातीला जसं मी म्हंटल तू अनेक प्रकारचे व्हिडिओ करतेस पण तुला नेमकं कोणता व्हिडिओ करायला जास्त आवडतं मेकअप कुकिंग काय कुठलं मेकअप नाही आवडत मला करायला म्हणजे मी लोक मला बोलतील की तू एवढी ब्लॉगर आणि 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असून तू एवढी गबाळ्यासारखी करत आहे असं मला प्रश्न करू शकतात मी अगदी घरात जशी असेल ना आंबाड्यावर सध्या तर हा. अरुमुळे मला वेळच मिळत नाही अरु नव्हता तेव्हा मी थोडी तरी टापटीप बनवून हा. यायचे पण सध्या माझं असं होतं की मला व्लॉगिंगलाच वेळ मिळत नाहीये जो वेळ मिळतो त्याच्यात मी पहिले केस विचारू आणि मग कॅमेरा ऑन करू तसं होत नाहीये माझ्याकडून कारण माझं बाळ कधी उठेल मला त्याला कधी घ्यायला लागेल ते नाही बरोबर माहिती ती जी 2 मिनिटं मला भेटतात ना ती पण मी कॅप्चर करते आणि काहीतरी शूट करते Yes. जशी असेल तशी हम्म. सो मेकअप मला फार आवडतो असं नाही हा टापटीप राहायला आवडतं स्वच्छता मला आवडते yes. ते करण्याचा माझा प्रयत्न असतो पण घर संसार म्हटल्यानंतर परत जैसे ते होतंच. होतच आणि ते सारखं सारखं करायला लागतं आणि मेकअप नाही सणवार असतात ना हा. हा सणवार किंवा एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ आहे मग दुसऱ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला हा. मला आवडतं कारण मग ते लोकांना पण बघायला आवडतं म्हणजे त्यांना बघायला आवडतं ते मला दाखवायला आवडतं इंटरॅक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह असं हा बोललं गडबड असं गडबड हा हवी. बडबड हवी गोंगाट गोंगाट हवा ते आवडतं ओके आता याच्यावरूनच हा जोडून प्रश्न म्हण की तू ना खूपदा सांगितलं तुझं ऍक्च्युली जो इंट्रोडक्शनचा जो पहिल्या चॅनलवरचा व्हिडिओ होता ना त्यातच तू म्हटलं होतंस की तुला बोलायला आवडतं तू पटकन लोकांशी कनेक्ट होते कनेक्ट होते हा तर आणि अशी काही जण असतात की त्यांना बोलायचं असतं पण ना ती हिंमत नाही होत तर तू जेव्हा अनोळखी लोकांना अप्रोच करते स्पेशली वाईल ब्लॉगिंग तर अशा तुझ्या कुठल्या गो टू मूव्स आहेत का की ती लोक लगेच हा की चला हसत खेळत तयार होतात स्माईल पहिलं स्माईल त्यांच्या डोळ्यात बघायचं आणि त्यांना हे फील करून द्यायचं इट्स ओके मी पण तुमच्यासारखीच आहे आणि अगदी एकदम छान नम्र शब्दात त्यांना सांगायचं की माझं ब्लॉगिंग चॅनल आहे तुम्ही युट्यूबवर दिसणार आहात तर थोडंसं काहीतरी बोला तुम्ही असं हसत असं सांगायचं पहिले ते मागे जातात 2 पावलं पण नंतर आपण त्यांना विश्वासात घेतलं काही नाही इट्स ओके जनरल आहे मग ते येतात मग ते बोलतात आणि 1-2 वाक्य बोलल्यानंतर 3रं-4थं वाक्य त्यांचं खूप छान असतं अशी सुरुवात सो हसून सुरुवात करायची बेसिकली स्माईल डोळ्यांमध्ये असं आपुलकी त्यांना जाणवायची की मी कोणी परकी नाहीच आहे मी तुमचीच आहे तुमची बहीण मुलगी असंच आहे हा तिथून सुरुवात मग ते बोलतात येतात ओके आता हसण्यावरून सुरुवात झाली तसं ना काही वेळेला ना तुझ्या व्हिडिओ खाली अनेकदा लोकांनी हेही कमेंट करून विचारले की तू म्हणजे ते असं विचारतात की तू इतकी पॉझिटिव्ह कशी तू सतत म्हणजे तू पॉझिटिव्हिटी तुझ्यात कुठून येते पण तूही माणूस आहेस तुलाही राग येत असणार अशा वेळी खूप येत असेल हसण्यावरनं मला वाटतं नाही खूप नाही येत पण येतो यार, येतो ना? माणूस आहे मी पण. तर अशा वेळी राग कंट्रोल करायला आणि स्वतःला पुन्हा एक काय म्हणूयात नाही आपल्याला असं करायचंय तो एक कंडक्ट ठेवायला तू काय करते शांत व्हायला बेसिकली शांत बसते मला इथपर्यंत राग येतो की मला असं वाटतं की ती गोष्ट फेकून मारावी पण मी नाही फेकत कंटेंट करते स्वतःला शांत करते की आणि आठवते इट्स ओके ठीक आहे म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध आत्ता वागलाय पण तो वाईट आहे का नाही तो पण चांगले वाईट गुण सगळ्यात असतात तर मी ओव्हर द इयर्स हे आलंय माझ्यामध्ये हा पप्पा माझे म्हणजे त्यांना फिट्स यायच्या ओके हा जेव्हा मी इयत्ता 5वी मध्ये होते तेव्हापासून त्यांना फिट्स यायच्या आणि ते माझं लहान वय असल्यामुळे ती भीती माझ्या मनात खूप बसली होती आणि मग 5वी ते 10वी मी खूप डिप्रेस्ड आणि निगेटिव्हिटीच्या ह्याच्यात होते पण नंतर मी रिअलाइज केलं काय अर्थ आहे अशा आयुष्याला मला माझंच उभं राहायचंय
म्हणजे पहिले मला असं वाटायचं माझ्याच आयुष्यात असं का, पण आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की थँक्यू, माझ्या आयुष्यात एवढ्या लहानपणी एवढी दुःख आली, त्याच्यामुळे मी आज इतकी स्ट्रॉंग आहे. जे जे माणसं आज स्ट्रॉंग आहेत ती स्ट्रॉंग आहेत कारण त्यांनी त्याच्या आधी बरंच पाहिलंय. ऑफकोर्स. तर ते ओव्हर द इयर्स आलेलं आहे की इट्स ओके, हे काळ पण जाईल, छान वेळ येणार आहे, ते आणायची ताकद आपल्यातच आहे, रडत बसून काही होणार नाही. डटे रहो. डटे रहो. आता एक शेवटची कमेंट तुला विचारते की आता बाळ झाल्यावर म्हणजे अरीव झाल्यावर तू म्हणालीस की वेळ नाही मिळत, सतत घाई असते, पण जेव्हा केव्हा तुला सवड मिळेल अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक आईने किंवा तू प्रयत्न करतेस की मी त्या स्वतःसाठी निदान एवढं तरी मी करावं? काय होतं ना, मला म्हणजे कसं आहे, आजकाल आपल्या जनरेशनचं असं झालेलं आहे की मोबाईल हा स्वतःचा एक थोडासा सुकून कॅटेगरी झालेली आहे. Yes, yes. की बाहेरून आल्यानंतर 5 मिनिटं तरी मी त्या मोबाईल सोबत थोडंसं स्क्रोलिंग करेन, ती 5 मिनिटं आपली आपली असतात. ते कदाचित वाईट असू शकतं, पण ते जर आपल्याला थोडंसं शांत व्हायचंय, बाहेरून भरपूर काय काय झालंय आणि 2 मिनिटं शांत व्हायचंय, तर आपण थोडंसं स्क्रोल करतो, 2-4 गोष्टी इतरांच्या बघतो, ते छान वाटतं, 1-2 छान रील्स वगैरे बघतो, युट्यूब व्हिडिओ बघतो, ते छान छान वाटतं. मला सध्या तो वेळ मिळत नाहीये. एक तर मला स्वतःचा कंटेंट द्यायचा आहे आणि त्याच्यात मग मी काय करते, सकाळी जेव्हा अरू उठतो तेव्हा मी माझ्या हस्बंड सोबत त्याला खाली पाठवून देते, मग बाकी त्याचा आई बघतात, त्याला भरडी बनवणं, पाजणं, त्याला दूध पाजणं, ते सगळं आई बघतात. मग मी तो थोडासा वेळ स्वतःसाठी काढतेच सकाळी रेडी होताना, तो मी स्वतःसाठी काढते. मला एखादा व्हिडिओ इन्स्पिरेशनल काही आहे तेव्हाच मी बघून घेते, जोपर्यंत व्हिडिओ संपत नाही मी खाली येत नाही. आणि जर मला खूप भूक लागलेली असेल, व्हिडिओ माझ्या हातात चालू असतो आणि मग मी खाली येऊन नाश्ता करते, ते मी माझ्यासाठी करते. तेव्हा मी अरूकडे बघत नाही की त्याला काय हवंय काय नको, ते आई बघतात. ओके, सो एक 5 मिनिटं तरी 5 मिनिटं तरी दिवसातली मला ती मी स्वतःसाठी काढते. आणि उपासना, स्वामींची उपासना. येस. तर आतापर्यंत आपण समृद्धीशी गप्पा मारल्या. आता आपण समृद्धीची खास माणसं सगळ्या घरातल्यांना हळूहळू एकेकाला भेटणार आहोत. सुरुवात आपण कुमार पासून करूया. सो कुमार दादाला भेटूया, लेट्स गो. तर आता आपल्या बरोबर आहेत समृद्धीचे अहो कुमार. हॅलो. लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात खूप खूप स्वागत. अगदी रिलॅक्स. तू समृद्धीच्या ब्लॉग मध्ये जसं काय म्हणूयात, काय बिहाइंड द सीन मध्ये जसं असतोस ना तसा बोलशील आता. ओके, पहिला प्रश्न. समृद्धी ताई आम्हाला खूप शांत दिसतात युट्यूबवर किंवा म्हणजे अगदी मन मिळावं, खरंच हे आहे का अशी? नाही. खरं पहिलं प्रामाणिक उत्तर मला मिळालंय. म्हणजे असते का, म्हणजे कशी बडबडी आहे का? बडबडी पण आहे आणि तेवढी चिडते पण ती तुम्हाला दिसत नाही. तिच्या मनाविरुद्ध झालं की लगेच मी काय बाहेर येतं. मी काय म्हणते, मग हिचं चिडचिड दाखवायला पण तू नवीन एक चॅनल सुरू कर ना. मी कुमार नाही तर वाव कुमार. ओ वाव. पुढचा प्रश्न आला, म्हणजे जोक सपाट, पण समृद्धीचं चॅनल त्याच्यामध्ये तू अनेकदा दिसतोस आणि काय म्हणत कुमार दादाची वेगळी फॅन फॉलोईंग आहे, साऊथचा हिरो. सो जेव्हा बाहेर लोक भेटतात आणि कदाचित समृद्धी नसेल सोबत तुझ्या, आणि तेव्हा ते सांगतात की हा मी तुला असं असं बघितलेलं, असं झालंय का? मोस्टली भेटतात. आम्ही लास्ट इयरला नाशिकला वगैरे गेलेलो ना, एका ह्याच्या रेस्टॉरंटच्या बाहेर पण 1-2-3 लेडीज होत्या, त्या बघत होत्या, पण त्यांनी नंतर कमेंट केली इथे की ब्लॉग मध्ये ह्याच्या कमेंट केली की दादा नाशिक मध्ये दिसलं. मला माहित होतं, समोर उभे होते, मला वाटलं हे बघतात म्हणजे हे कोणतरी हिच्या ब्लॉग वगैरे बघत असतील. देन तिथून निघाला, दुसऱ्या एका रिसॉर्टला गेला, तिथून पण हिला कमेंट करून सांगितलं की दादा ह्या रिसॉर्ट मधून बाहेर पडला. कुठे काय जीपीएस आहे. अलिबाग मध्ये कुठे फिरत असलं तरी पण कोण ना कोणतरी भेटत असतं. ते बोलून असं प्रत्यक्ष कधी भेटून कोणी सांगितलंय का की मी तुम्हाला बघितलंय ब्लॉग मध्ये? किंवा इथे आता नियर बाय गाव आहे चौल, तिथे माझी साईट चालू होती चौलला पुढे, तर तिथे जाता येताना पाणी घ्यायला थांबायचो. तर तिथे त्या शॉप मधली एक मुलगी ती बोलली दादा मी तुला बघितलंय की ताईचा ब्लॉग वगैरे बघते वगैरे. आता लास्ट 2 दिवसापूर्वी मेडिकल मध्ये एक मुलगी, तिथे ते मंदार मेडिकल म्हणून आहे, तिथे एक छोटी मुलगी भेटली, ती बोलली आम्ही पण दादा ताईचे ब्लॉग बघते. काय वाटतं मग तेव्हा? चल चांगलं. आता समृद्धीचं कौतुक आम्हाला ऐकायचंय. चांगलं वाटतं. तिने म्हणजे जॉब न करता तिने स्वतःचं करिअर डेव्हलप केलं, याच्यामुळे अरे वा, असं पण कोणतरी करावं, म्हणजे असं पण करावं, करून बघावं. कारण की जॉब सगळेच करतात, पण स्वतःच्या पायावर उभं राहून करता आलं पाहिजे. व्हेरी गुड. ओके. पुढचा प्रश्न. जेव्हा समृद्धी सुरुवातीला जेवण बनवायची ना, तेव्हा तिची एक धाकधूक आम्ही बघितली, सगळ्यांना आवडेल की नाही, आणि त्याचं काय म्हणूयात, त्याचं एक सोल्युशन असं सगळ्यांनी परत परत घेऊन खाल्लं म्हणजे आवडतंय असं आम्ही एक ऐकत. आता जमतं का जेवण? जमतं.
मेन म्हणजे तिच्यावर जबाबदारी कधी पडली जेव्हा होल फॅमिली कोविडमुळे ऍडमिट होती Yes. तेव्हा संपूर्ण घरात तिच्या अंगावर पडली की दिवसभर तिच्याच तीच खांद्यावर करायची. सगळं. आई पण हा. ऍडमिट होती, बाबा पण होते, सगळीच जण ऍडमिट होती. त्याच्यामुळे सगळं तेव्हापासून तिला मग ते सवयच झाली. सवयच झाली. आणि तेव्हापासून वेगवेगळे अशी हा. एखादी डिश वगैरे समृद्धीने बनवलेली वेगळी आणि खूप आवडली आहे? डोसा वगैरे केलाय. हा मग बिटाचं घावण मी हा, सांगू हा, हा. शकते. ब्रेडचा नाश्ता, हा ब्रेडचं काय बनवलेलं पोहे उपमा. ते उपमा टाईप बनवलेला. अजून काय काय मध्ये मध्ये प्रयोग चालू असतात. पण छान करते हा. ना. हा, अंड्यांचे अप्पे तो मला प्रकार खूप आवडला होता. मध्ये मध्ये प्रयोग चालू असतात आमचे. ओके. सो आता हा एक आता तुमच्या जसं मी समृद्धीला मगासपासून म्हटलं की एक नवीन इनिंग सुरू झाली आहे. आई बाबा बनलात आता तुम्ही. समृद्धी आई म्हणून कशी आहे? माझ्यापेक्षा जास्त बेटर. म्हणजे ती मी तर घरात नसतो, सकाळी 8, 9, 10 वगैरे बाहेर पडलो तर मी रात्री 9 पर्यंत घरी येतो. पण सगळं तीच सांभाळते त्याला. मला फक्त जस्ट आल्यानंतर जेवल्यानंतर मी अर्धा तास त्याला सांभाळतो. बाकी त्याची 100% जबाबदारी तीच घेते. आणि ती कशा प्रकारे ती जबाबदारी खांद्यावर कशी पेलते, कसं वाटतंय? अगदी व्यवस्थित. तिचं सांभाळून पण ती त्याला पण सांभाळते. म्हणजे मला अर्धा तास घेताना त्याला नको होतं कधी कधी की आपण दिवसभर आलोय आणि तो थांबत पण एका जागी. पण ती दिवसभर कशी सांभाळते तिचं तिला माहिती. अप्रूप वाटतं ना कुठेतरी. आता तुम्ही एकमेकांमध्ये गप्पा मारत असाल कारण तुम्ही आधीपासून फ्रेंड्स होतात. हो. लग्नाच्या आधी. म्हणजे तुमची लव्ह स्टोरी अनेकांनी ऐकली आहे आणि गाजली आहे लव्ह स्टोरी युट्यूब वरती 2-2दा. एकदा मध्ये डिलीट होणार होती, मग परत झाली. एवढ्या कमेंट्स यायच्या आमच्या लग्नाचे व्हिडिओ जेव्हा प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट ताई तुमची लव्ह स्टोरी कधी शेअर करशील कधी शेअर करशील. आणि जेव्हा आली तेव्हा खूप छान त्याला प्रतिसाद दिला. तरी शॉर्ट मध्ये एकदा आपल्या पण व्ह्युअर्स साठी सांगायची झाली तर? आता तुला बोलायचंय. तुला बोलायचं. बघू तुला काय काय आठवतंय सांग बरं. मी बोलले तेव्हा पण कमेंट्स होत्या दादाला बोलू दे. आता मी गप्प बसते. आता थोडक्यात. हा. थोडक्यात अगदी शाळेत असल्यापासून आम्ही एकत्र आहोत. म्हणजे तिची शाळा वेगळी होती, मुलींची शाळा वेगळी होती, मुलांची वेगळी होती. तेव्हापासून एकमेकाला ओळखतो. पण दोघांचं इंजिनिअरिंग मी मुंबईत केलं, तिचं पुण्यात झालं. तेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो. त्याच्यानंतर जेव्हा 2016 नंतर मी तर इकडेच आलो कारण की मला बिझनेस मध्ये जायचं होतं, सिव्हिल फील्ड मध्ये, म्हणून मी इकडे शिफ्ट झालो. ती काही कारणास्तव परत पुण्यातून अलिबागमध्ये शिफ्ट झाली. पण नंतर थोडं थोडं बोलणं वाढत गेलं आणि मी इथेच सेटल होणार होतो. मग तिला पण स्लोली ती थांबली इथे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या तिच्याकडे, पण तिने त्या नकारून मग ती इथेच कंटिन्यू केलं तिने. मग रोज भेटणं वगैरे कसे त्याच्यातून वाढत गेलं. आणि अशा जुळल्या रेशीम गाठी. ओके. आता अनेकदा समृद्धीची कधी कधी अशी एक तक्रार असते की तू व्यक्त होत नाहीस किंवा कमी बोलतोस. तुझ्या पद्धतीने तू ऑफकोर्स व्यक्त होत असते, जे कॅमेरा समोर दिसणं गरजेचंही नाही आणि काय म्हणूयात ती एक छान गोष्ट आहे तुमच्यामधली. पण या माध्यमातून तुला जर समृद्धीचं 2 शब्दात कौतुक करायचं असेल किंवा तिला काही सल्ला द्यायचा असेल या करिअरसाठी किंवा ओव्हरऑलच ती आता ज्या फेजमधनं जाते, तर तू काय सांगशील? आता चालू आहे तिचं रुटीन, ते व्यवस्थित आहे. पण अजूनही ती त्यातून ग्रो करू शकते जर तिने थोडा अजून जास्त वेळ देता तिला आलाच. कारण की तो येत नाहीये, कारण की येतात आरू पण आहे, सगळं सांभाळून तिला वेळ देता येत नाहीये. तरी पण आता तिने एक ताई वगैरे ठेवल्यात की जो तिला आरूला थोडासा सांभाळलं तर त्याला वेळ देता येईल. अजूनही तिने एखादा सेटअप वगैरे केला व्यवस्थित, अजून डेव्हलप होता येईल. आणि ते डेव्हलप होताना कुमार दादा तुझ्या बरोबर असणार. थोडं मॅच करावं लागतं त्याला. सगळ्यांना म्हणजे मी तर आवडतेच, पण जेव्हा तो माझ्यासोबत असतो कपल सगळ्यांना छान जास्त बघायला आवडतं. पण ते त्याचे 2 बिझनेस असल्यामुळे तो सतत असा धावतीवर असतो आणि मग मी त्याच्यासोबत नाही राहू शकत. मी ट्रान्सपोर्ट पण सांभाळतो आणि मग हे पण सांभाळतो. दिवसभर कन्स्ट्रक्शन साईडचं आणि मग ह्यांचं ट्रान्सपोर्टचं पण रात्री आपलं ते चालूच असतं. मग ते माझं एक प्रांजळ असं सांगणं असतं त्याला की जेव्हा तू घरी असतोस, कधीतरी व्लॉग मध्ये दिसतोस, तेवढं तरी तू पूर्ण येत जा. तर आता तो आधीपेक्षा बराच येतो असं म्हणेन मी. पण तरी अजून येऊ शकतो आणि आला तर सगळ्यांना आवडेल. येणार ना? हो, मग यायलाच लागेल. उज्जैनला वगैरे जाऊन एवढं बिचारं शूट करून आणलं. ते आहे मात्र. खूप छान छान उत्तरं दिलीस. भले थोडक्यात दिली असशील पण छान बोललास. आणि मला माहितीये कुठेतरी त्या शब्दांच्या पलीकडचं तुमचं नातं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तितकं एकमेकांना समजून घ्याल आणि असंच एकत्र राहाल. तर तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण समृद्धीच्या सासूआई बरोबर आणि तेजू यांना भेटणार आहोत बरोबर. सो चला.
तर आता आपल्या बरोबर समृद्धीच्या सासूआई आणि जाऊबाई आहेत बरोबर. तो ओळख करून देशील आधी. या माझ्या सासूबाई सौभाग्यवती हर्षला हेमंत राऊत नमस्कार. आणि या माझ्या मोठ्या जाऊबाई सौभाग्यवती तेजस्विनी कुशल राऊत. नमस्कार. ओके. आणि आपल्या बरोबर तस्मय पण आहे. आमच्या गुंडूला पण तस्मय तस्मय आता तुला यायचंय. आमच्या हा तिथे गुंडूला हाय आहे. कर. कुमार इथे हाय. तस्मय बाबू. कुशल राऊत. हॅलो हम्म. कर. हॅलो. हाय पण हाय हाय कसं बोलतोय. आपला खूप उत्साही कलाकार आहे आता टीम मधला. ओके. सो मी सगळ्यात पहिले आई तुम्हाला प्रश्न विचारेन. समृद्धीने जेव्हापासून ब्लॉगिंग सुरू केलं तुम्हाला पण अनेक जणी तुमच्या मैत्रिणी पण येऊन सांगत असतील ना, हो, सांगते. कसं वाटतं तेव्हा? खूप छान वाटतं. कधी मार्केटला गेलं तर मी तिला येऊन सांगते की हो. मला अमुक अमुक भेटलेल्या, त्यांनी नाव वगैरे सांगितलं आणि विचारलं अमितचे ब्लॉग वगैरे बघतो, हम्म. तिच्या सासूबाई का असं विचारतात. आणि तुमच्या रेसिपी पण लोकांना खूप आवडतात हा. त्याच्याविषयी काय सांगाल? तुम्हाला आवडच आहे ना आणि हा, जेवणाची. मला जेवणाची आवडच आहे. आणि मग ते जेव्हापासून ही दाखवायला लागली व्हिडिओ मध्ये तेव्हा कशी पहिले भीती वगैरे वाटायची का? हा, भीती आहे. कधीच नाही ना, म्हणजे केव्हा आलोच नाही असं कॅमेऱ्यासमोर वगैरे असं कधीच नाही. आणि जेव्हा हिने सुरू केलं तेव्हा मग हळूहळू सवय जशी झाली तसं सगळे कसं वाटायला लागलं होता? छान वाटतं. ओके. मी तुम्हाला विचारेन प्रश्न. समृद्धी आणि तुम्ही तसं बघायला गेलं तर आता मैत्रिणींसारख्याच दिसता, पण खरं हे नातं कसं आहे? खूप सुंदर. आम्ही कशी जाऊबाई जाऊबाई म्हणून राहिलोच नाही कधी. लाईक ती माझी छोटी बहीणच आहे. ओके. असंच आमचं रिलेशन आहे आणि सगळे व्ह्युअर्स पण तेच म्हणतात की तुम्ही असे लाईक जाऊबाई सिस्टर इन लॉज नाही नाही वाटत. वाटत. तुम्ही सिस्टर्स आणि फ्रेंड्स असेच वागता आणि आय एम टचवूड आम्ही तसेच आहोत. हो, वहिनी जेव्हा ब्लॉग मध्ये वगैरे दिसते ना सगळ्यांना तिच्याबद्दल पण कमेंट्स असतात की हो. तेजस्विनी आणि कुशल दादा कुठे असतात, मग त्यांची लव्ह स्टोरी सांगा ना, असं वगैरे पण भरपूर कमेंट्स असतात. आता बनवत असा एखादा व्हिडिओ नक्की. वेळ काढून. हा. मगाशी समृद्धीने मेन्शन केलं की तुम्ही पण आता अनेक जण तुम्हालाही ओळखायला लागले. तस्मयला तर खूप फॅन्स आहेत हो. तस्मयचे. हो, मग हा, अगदी लहानपणापासूनच. हो. तेव्हा असं कधी झालंय का की कोणी येऊन समृद्धीचं कौतुक बऱ्याच केलं असा वेळा, एखादा इन्सिडेंट? बऱ्याच वेळा. म्हणजे मी जर रायगड बाजारला किंवा एखाद्या व्हेजिटेबल शॉप मध्ये जरी गेले, कोणतरी मागून तस्मय असं हाक मारतं, मी क्वेश्चन मार्क मध्ये बघते आणि मग ते सांगतात आम्ही समृद्धीचे व्ह्युअर्स आहोत, तुमचं पोरगा खूप गोड आहे, तिचे लाईक ब्लॉग्स खूप छान असतात. तेव्हा खूप छान आणि प्राईड वाटतं की माझं बेबी लहानपणापासूनच पब्लिक झालं. हो, अगदी सेलिब्रिटी आहे तो. सेलिब्रिटी आहे, सिरियसली सेलिब्रिटी काय आहे. घातलं? मी समूच्या अजून vlogs photos मुळेच. टाकते ना हा. इंस्टाग्राम वरती, रिएक्शन्स खूप छान छान हम्म, येतात. हम्म. तस्मय तस्मय हे बघ इकडे बघ कसं हे बघ. दिव्या दीदी काय विचारते सांग. आता हा तस्मय आणि तुला प्रश्न आता तुला कसे वाटतात समू काकीचे ब्लॉग? मस्त ना. नाही, लाजू नको. तो असा गप्पा मारतो पण असं लाजतो व्हिडिओ मध्ये. काकाचे गुण घेतलेत. हा. आता एक शेवटचा प्रश्न विचारेन. समृद्धी घरात आल्यापासून काय आणि तुमच्या आयुष्यात आल्यापासून काय बदल जाणवतात? सगळ्या अशा आनंदी असतात दोघी जणी. त्यांचं त्याचं एक कुठे काय म्हणूयात तिचं ऍक्टिव्हनेस मुळे आणखीन घरात ऊर्जा वाढल्यासारखी हो. वाटते. तिने आता हिची डिलिव्हरी झालेली होती, पण तिने अगदी लग्न झालं आणि महिन्याभरातच आम्हाला कोरोना झाला ना, म्हणजे मला म्हणजे असं अश्रू येत आहेत, पण तिने ते तेव्हा खूप सांभाळलं. हिचं बाळ छोटं होतं, त्यांच्या मित्रांनी वगैरे मदत केली, पण हिने पण तेवढंच तत्परतेने म्हणजे सांभाळलं सगळं येस. असं. तुम्ही काय सांगाल? नो वर्ड्स, शी इज द बेस्ट. सो येस. आणि आता समृद्धीला तिच्या युट्यूबच्या एका पुढच्या प्रगतीसाठी जर काही सल्ला द्यायचा असेल तर काय सांगाल? तिची दिवसेंदिवस प्रगती हो, हीच आमची इच्छा. आणि खूप व्ह्युअर्स मिळत तिला, आता लाखाच्या पुढे गेलेले आहेत. अजून खूप सबस्क्रायबर वाढत तिचे, ही देवाचरणी प्रार्थना. माझं तर सद्गुरूंना निवेदनच आहे की त्यांची दोघींची प्रगती हो, मुलांची हो, सुनांची हो, म्हणजे मुलीसारख्याच खरंच. असं. आणि तुम्ही खरंच त्यांना तसंच वागवता. म्हणजे खरंय. जितक्या ह्या आदर्श सुना हा. तितक्या तुम्ही आदर्श सासू आहात. म्हणजे मला माझ्या नवऱ्यापेक्षा ना आईंचा आईचा support सपोर्ट जास्त जास्त आहे. कारण की म्हणजे एक स्त्री म्हटल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असतात, हम्म. पण त्या आहेत ना पाठीशी, तर मला काही असं म्हणजे टेन्शन नाही की माझ्या नवऱ्याला कोण करून घालेल का माझ्या बाळाला कोण बघेल म्हणून. त्या आहेत म्हणून मी दिसते कॅमेरा समोर आणि मी माझं करते, कारण एडिटिंगला आणि सगळ्या गोष्टींना खूप वेळ जातो. तर आई सांभाळतात बॅकग्राऊंडला सगळं, म्हणून मला ते शक्य होतं. येस.
तर असंच तुमच्यातलं प्रेम दिवसेंदिवस अजून वाढो, तुझीही प्रगती हो आणि तुमचा एकोपा असाच राहो. अशा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण आता समृद्धीच्या एका छोट्याशा गाण्याने ह्या व्हिडिओचा शेवट करणार आहोत. त्यापूर्वी आपण बाकी सगळ्या पाहुण्यांना, सगळ्या घरातल्यांना एकत्र बोलूयात. ठीक आहे, चालेल. चला. लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगाच्या टीमचे खूप मनापासून आभार की ते माझ्यासाठी आले, आमच्या सगळ्यांसाठी आले आणि त्यांच्यामुळे मी आणि माझं अख्खं कुटुंब फक्त माझ्या चॅनल्सच्या व्ह्युअर्सना न दिसता आज बाकी पण खूप साऱ्या व्ह्युअर्सना दिसतंय, त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. त्याच्यामुळे खूप खूप आभार. आणि अजून एक गोष्ट, त्यांना माझ्याविषयी काय वाटतं हे माझ्या चॅनलवर दिसलं असतं नसतं, पण आज तुमच्यामुळे मलाही ते ऐकायला मिळालं, समजलं आणि खूप सुखाचे क्षण आयुष्यभरासाठी तुम्ही मला दिले. त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार. याच सगळ्या नात्यांना समर्पित, सुंदर सुंदर नात्यांना समर्पित असं एक छानसं गाणं मी सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी सादर करते. कुठे चूक भूल झाली तर क्षमा करा. थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास घट्ट दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. तर मंडळी, ही होती वाव समृद्धी चॅनलची समृद्धी पाटील राऊळ, म्हणजेच आपली सगळ्यांची हक्काची लाडकी मैत्रीण. तिच्या आणि तिच्या कुटुंबाबरोबरच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल तेव्हा इंस्टाग्रामवर लोकसत्ता लाईव्ह आणि वाव समृद्धीला टॅग करायला विसरू नका. अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.